आहे 6 प्रशासकीय विभाग. आधी इथे येते नागपूर विभाग. समजलं? नागपूर विभाग. त्यानंतर जो आहे इकडे अमरावती आहे. ठीक आहे. अमरावती विभाग त्याच्यामध्ये किती जिल्हे येते तेही सांगतो. म्हणजे एवढ्या जे जिल्ह्याचं जे आहे तालुक्याचं म्हणजे जिल्हे मिळून एक जो प्रशासकीय विभाग राहतो ना डिव्हिजन तेच डिव्हिजन. नागपूर डिव्हिजन, अमरावती डिव्हिजन हा ना तेच. मग त्यानंतर एक औरंगाबाद डिव्हिजन राहते. इथे ते औरंगाबाद इथे आला नागपूर, इथून अमरावती, इथे आला औरंगाबाद. समजलं? त्यानंतर जो इकडे येतो कळलं. त्यानंतर जो आहे इकडे नाशिक डिव्हिजन आणि 1 वर्षाचा डिप्लोमा आहे 6 महिने 6 महिने इंटर्नशिप आहे त्यामध्ये. आणि इकडे जो आहे तो आहे कोकण. आणि ज्या करता करता तुम्ही डिग्री मुंबई मग इथे मुंबई आहे. मुंबई हाय जो आहे तो काय माहिती आहे का? मुंबई हाय बेटा ॲड्रेस त्याच्याबद्दल काय होतं माहिती आहे का? तेल जो असतं ते त्याचं उत्पादन होतं हे ते राहते अरबी समुद्रामध्ये आहे. हे जे आपलं अरबी समुद्र आहे त्याचं जे आहे ते मुंबई हाय आहे. मुंबई हाय बेट आहे त्याच्यामधून आपल्याला जे आहे ना खनिज तेल बाहेरचं 1 वर्ष वाजता एकूण किती झाले आता? 6. 1 2 3 4 5 6 आणि एक नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, पुणे आणि कोकण. ठीक आहे. हे झाले तुमचे प्रशासकीय विभाग. टोटल आहे 6. इकडे जो आहे हा पट्टा हा जो अरबी समुद्राचा आहे. अरबी समुद्र अरबी समुद्र समजला. इकडे जो आहे बंगालचा उपसागर. समजलं. बंगालचा उपसागर. आता तुम्ही म्हणा पूर्व दिशा, पश्चिम दिशा, उत्तर दिशा, दक्षिण दिशा सांगून द्या मला कोणती आहे. हा मॅप आहे भारताचा समजा महाराष्ट्र मॅप आहे. याची पूर्व दिशा, पश्चिम दिशा, उत्तर दिशा सांगा कोणती आहे. उत्तर नेहमी हा असा आहे राहतो कुठे जरी पाहत ना उत्तर. हां हे उत्तर दिशा झाली. मी आता लिहूनच घेतो. ठीक आहे. हां त्यानंतर दक्षिण दिशा खालची दक्षिण दिशा. पूर्व दिशा कोणती? हे एक आहे हां हेच ना हे हे पश्चिम दिशा. लक्षात ठेवा क्वेश्चन विचारते बरं एक्झाममध्ये. समजला. आता उत्तर आणि पूर्वच्या बीचमध्ये कोणती दिशा येते? ईशान्य दिशा येते. त्यानंतर पूर्व आणि दक्षिणच्या बीचमध्ये कोणती दिशा येते? ईशान्य आग्नेय. आग्नेय इकडे येते नैऋत्य. इकडे येते वायव्य. समजला. हा एवढा मॅप लक्षात ठेवा. हे पूर्व दिशा झाली, ही पश्चिम दिशा झाली, उत्तर दिशा झाली आणि ही दक्षिण दिशा झाली. एवढं कळलं. त्यानंतर ही झाली पूर्व आणि उत्तरच्या बीचमध्ये येते ईशान्य. पूर्व आणि दक्षिणच्या बीचमध्ये येते आग्नेय. दक्षिण आणि पश्चिमच्या बीचमध्ये ते नैऋत्य आणि पश्चिम आणि उत्तरच्या बीचमध्ये ते वायव्य. हे नाही का एका रजिस्टरमध्ये तुम्ही असं लिहूनच घ्या. कारण की बघा असं शॉर्टकटमध्ये हे बघा पूर्व, पश्चिम, उत्तर, समजलं. इकडे येते ईशान्य, आग्नेय, नैऋत्य
य आणि हे झालं आय. कळलं? मी लिहून घे ठेव. घरी जाऊन नोट डाऊन करा. मी उद्या विचारेन पुढे पुढे काय काय म्हणून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. कळलं? आता सांगा नागपूरमध्ये किती जिल्हे आहेत? आता मी तुम्हाला शॉर्ट स्ट्रिक सांगतो. अगदी सोपी तुम्हाला जे लक्षात येईल ते. आता हा झाला का? आता हा पुढू. आता विजिट केलं काय? विजिट केलं हे जे आहे तुमचे प्रशासकीय विभाग आहे. आणि हे जे आहे हे तुमचे जिल्हे आहे. जिल्हे किती समाविष्ट आहेत ते आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आता हा बघा नागपूर आहे, हा प्रशासकीय विभाग आहे. त्याच्यामध्ये किती जिल्हे समाविष्ट आहे? कळलं का? बघा आता तुमचा हा नागपूर आहे, तर नागपूरच्या याच्यामध्ये प्रशासकीय विभागामध्ये किती तुम्हाला जिल्हे इन्क्लूड आहे ते आहे. मी सांगतो तुम्हाला शॉर्टमध्ये. ओके. उद्या विचारेन बरं अरे का फोकस करून सांगतो. हां 5 टोटल किती आहे? 36. काउंट करा. झालं का? मी नंतर पाठवून देईन तुमचं ग्रुपवर मॅडम. चालेल ना? बघा नका पाठवून प्रत्येकाच्या डिटेल्स. तुम्हाला PDF नाही तर ग्रुपवर जे फोटो सेंड करून देतो. ठीक आहे? ते फक्त समजा आता तुम्ही. हे किती आहे टोटल? 1 2 3 4 5 6
हे किती आहे? 6. 6. काय आहे? प्रशासकीय प्रशासकीय विभाग. त्यानंतर जे आहे पहिला आहे कोकण. हा कोकण आहे. कोकणामध्ये किती आहे? 7 आहे. कोणते कोणते आहे? ठीक आहे, ते सांगतो मी कोणते कोणते आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आहे पालघर. त्यानंतर आहे ठाणे, त्याच्यामध्येच येते पालघर येते, ठाणे येते. त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग. ठीक आहे. त्यानंतर जो येतो आपलं काय म्हणतो त्याला, मुंबई शहर. ठीक आहे. त्यानंतर किती झाले? ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुन्हा मुंबई उपनगर, त्यानंतर सिंधुदुर्ग. ठीक आहे. असे टोटल तुमचे 7 झाले. हे कोकणामध्ये येते. कोकणामध्ये 7 आणि नाशिकमध्ये 5. तुम्ही नाशिकचे कोणी आहेत तिकडचे? कोणत्या याच्यामध्ये येतो? अमरावती. अमरावतीमध्ये. नाशिकमध्ये नाही येतो. नाशिकमध्ये काय ते रे सांगा, माहिती आहे काही? कोणते कोणते जिल्हे आहेत नाशिकमध्ये? नाशिकमध्ये येते अहमदनगर येते, अहमदनगर. त्यानंतर जळगाव येते, जळगाव, नंदुरबार, धुळे, नंदुरबार, धुळे, जळगाव. त्यानंतर अहमदनगर. मी पाठवते तुम्हाला, नका लिहून द्या. त्यानंतर जे आहे सांगा लवकर, नाशिक. हे टोटल किती झाले? 5. समजलं? नाशिकमध्ये. आता हा जो आहे मी याला का म्हणायचं माहिती आहे का तुम्हाला? प्रशासकीय विभाग कसे लक्षात ठेवायचे? याला काय म्हणायचं? कोणा आपण आऊ, म्हणजे कोणाला अपनावू, कोणाला अपनावू असं राहते ना. म्हणून ते शॉर्ट स्ट्रिक आहे की कोणा अपनावू. मी हे तयार केलं मी आपल्या याच्याने, की म्हणजे कसं लक्षात लवकर राहिलं पाहिजे म्हणून. कोणा अपनावू, कोणाला अपनावू है ना. मग त्याचे जे आहे ते असं करायचं 7 5 5 7 5 5 5 6 8 बस. ठीक आहे. मग येतो असं मग 75 55. ते तसं लक्षात नाही राहत, ते मग त्याच्यानुसार राहते 7 5 5 6 8 7 5 5 6 8 7 5 5 6 8 बस. असंच लक्षात ठेवायचं. ते जास्त दिमागाला जोर नाही द्यायचं. फक्त सायलेंटली म्हणजे चांगल्याने फक्त कॉन्सन्ट्रेशन न करा तुम्ही, आरामात होते तुमचं. 7 5 5 6 8 7 5 5 6 8 बस. आणि इथं म्हणायचं कोणा अपनावू, कोणाला अपनावू असं म्हणते नाही तर हे जे आहे ना कोणाला अपनावते हे यांना अपनावते. कळलं का? हे लक्षात ठेवायचं. मग ते तुमच्या पेपरमध्ये की हा प्रशासकीय विभाग आहे नागपूर, त्याच्यामध्ये किती जिल्हे आहेत? मग तुम्हाला विचारायचे नागपूर प्रशासकीय विभाग आहे, मग तो म्हणताय की किती जिल्हे आहेत, तर मग त्याने किती लोकांना अपनावलं आहे, किती लोकांना आपलं मानलं आहे त्यांनी? 7 5 5. हां 7. म्हणजे तुम्हाला ते लक्षात येते की पहिले म्हणायचे कोणा अपनावू, मग ते म्हणायचे 7 5 5 6 8. ते लिहून टाकत त्याच्यासमोर पटकन लिहून टाकायचं. 2 मिनिटं म्हणजे 2 मिनिटं नाही लागत, बस 10-15 सेकंदामध्ये लिहून टाकायचं ना, पटकन लिहून घ्यायचं की त्याच्यामध्ये एवढे एवढे जिल्हे आहेत. समजलं? त्यामध्ये जे आहे अमरावतीमध्ये किती जिल्हे आहेत रे? 5 आहेत. कोणते येते अमरावतीमध्ये? अमरावती, बुलढाणा, अकोला. त्यानंतर जे आहे की तुमचं वाशिम आणि यवतमाळ हे येते अमरावतीमध्ये. त्यानंतर जो आहे की नागपूर, पुणे आहे. पुण्यामध्ये किती येते? पुण्यामध्ये किती आहे? 5. पुण्यामध्ये कोणतं आहे? पुणे, सातारा, सांगली. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर. त्यानंतर सोलापूर. हां ते येते. त्यानंतर जे आहे की नागपूरमध्ये किती आहेत? 6. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर. त्यानंतर आहे की अजून नागपूरमध्ये भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर. वर्धा येतो, वर्धा. ओके. त्यानंतर जो आहे की अजून गडचिरोली, चंद्रपूर है ना. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा. त्यानंतर जो आहे की एक नागपूर आहे. त्यानंतर जो आहे की गोंदिया. 6 झाले टोटल. त्यानंतर जो आहे की कोणता आहे? औरंगाबादमध्ये सगळ्यात जास्त आहे. औरंगाबादमध्ये आताचं नाव काय औरंगाबादचं? छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर नवीन नामांकित झालं त्याचं नामकरण छत्रपती संभाजीनगर. त्याच्यामध्ये किती येते? औरंगाबाद येते, बीड येते, जालना येते, उस्मानाबाद येते, लातूर येते. त्यानंतर हिंगोली, परभणी आणि
आणि नाशिक. नाशिक नाही आहेत, नाशिक नाही आहेत त्याच्यामध्ये. एवढे जवळपास 8 जे आहे. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, त्यानंतर आहे परभणी, लातूर, नांदेड आणि त्यानंतर आहे हिंगोली. एवढे येते. ओके, हे तुम्हाला समजलं? फक्त एवढा समजला पाहिजे. हे असे नाही विचार का त्याच्यामध्ये हाय का म्हणून, फक्त हे विचारते की किती जिल्हे आहे म्हणून. समजलं? एवढं लक्षात ठेवा तुम्ही. साईड कार्यक्रमाचे 15,000 मार्क. बघ, महाराष्ट्राची निर्मिती, महाराष्ट्र भूगोल वैशिष्ट्य सांगितली आहे, काय काय कुठे कुठे काय काय तुम्हाला कळलं ते उद्या विचारेन परत. महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली माहिती आहे? 1 मे 1960. 1 मे 1960 रोजी. त्यालाच काय म्हणते अजून, त्याच दिवशी काय असतं? कामगार दिवस असतो. ते पण लक्षात ठेवा, कामगार दिवस कधी असतो ते पण विचारते तिथे. ओके, कामगार दिवस. ठीक आहे. महाराष्ट्राचं स्थान, आपल्या ज्या महाराष्ट्राचं स्थान आहे ते कुठे आहे माहिती आहे? भारताच्या याच्यामध्ये महाराष्ट्राचं स्थान कुठे आहे सांगा ना, कुठे आहे महाराष्ट्राचं स्थान? कुठे आहे भारताच्या याच्यामध्ये? भारताच्या जर आपण रिलेट केलं तर महाराष्ट्राचं स्थान जे आहे मॅपमध्ये अरबी समुद्रालगत पश्चिमेला आहे. कुठे आहे? अरबी समुद्राला लागून पश्चिमेला आहे. अरबी समुद्राजवळ महाराष्ट्र क्षेत्रफळ किती आहे? तुम्हाला माहिती आहे पूर्ण टोटल हा आपला असा महाराष्ट्र आहे. ओके, सांगा महाराष्ट्र क्षेत्रफळ किती आहे? महाराष्ट्र क्षेत्रफळ माहित असेल तुम्हाला? 3,07,713 किलोमीटर चौरस. समजलं? 3,07,713 किलोमीटर चौरस. हा पाठच करून ठेवा. हा जो आहे का, हा हे जे आहे हे मेन आहे, पाठ करून ठेवा. हे विचारते. आणि भारताच्या किती प्रमाणे आहे म्हणजे किती टक्के आहे? तर टक्के म्हटलं तर किती म्हणाल तुम्ही? किती आहे प्रमाण? किती आहे सांगा, माहिती आहे? 9.36 एवढं टक्के भारताच्या याच्यामध्ये प्रमाणात. 9.36 हा पण विचार. प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंट आहे याची, प्रत्येक गोष्ट. रिझनिंग नाही, जीके. कळलं? मध्ये विचार. त्यामध्ये विस्तार म्हणतो. विस्तार काय म्हटलं? विस्तार म्हणजे महाराष्ट्रामध्ये, म्हणजे महाराष्ट्राचा जो विस्तार आहे तो भारताच्या याच्यामध्ये किती आहे विस्तारलेला. कळलं? म्हणजे आता हा आपला भारत आपला भारत ठीक आहे. त्यामध्ये आपला महाराष्ट्र इथे येतो, या एरियामध्ये महाराष्ट्र येते. तर त्याचा जो विस्तार आहे तो किती आहे, किंवा हा जो महाराष्ट्र आहे त्याचा विस्तार किती आहे, पूर्वेकडे किती आहे, पश्चिमेकडे किती आहे, असं वालं जे आहे ना ते विस्तार म्हणतात. हा महाराष्ट्र भारतामध्ये एवढं झालं. भारताचा विस्तार जो आहे त्याची वेगळी आहे, किती अंश आहे, किती डिग्री आहे ते आहे. पण महाराष्ट्राचा जो आहे तो आपला महाराष्ट्र चाललेला आहे. तो महाराष्ट्राचं किती आहे तो इथे आपल्याला सांगावं लागेल. आता महाराष्ट्राचं इथे लिहू की साईडला लिहू, तिथे जागा नाही.
15 डिग्री ते 8 अंश टू 22 डिग्री 9 अंश. ओके, 22 डिग्री 1 अंश, 22 डिग्री 1 अंश असा. 15 डिग्री 8 ते 22 1 पूर्व झालं. आणि ते पूर्वेला आहे म्हणजे कसं पूर्वेला 15 डिग्री 8 अंश ते 22 1 याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे? 8चा डिफरन्स आहे. त्यानंतर दुसरं आहे की दुसरं आहे त्यानंतर 72 6 ते 80 9 72 6 ते 80 9 याच्यामध्ये जो आहे भारतामध्ये महाराष्ट्र जो आहे एवढं क्षेत्र जे आहे त्याचा विस्तार आहे. समजलं? पूर्वेकडे 15 अंश डिग्री त्यानंतर 72 डिग्री 6 अंश 80 डिग्री 9 उत्तर आणि पूर्वे म्हणजे असं आहे बघा. उत्तर हे उत्तर झालं आणि हे पूर्व झालं तर इथे म्हणलं असं. त्यानंतर महाराष्ट्राच्या पूर्वेला काय आहे? लगतलं जे राज्य आहे ते कोणतं आहे माहिती आहे? हो, महाराष्ट्राच्या पूर्वेला कोणतं राज्य लगत? आता जसं हा महाराष्ट्र आहे त्याच्या पूर्वेला आता हा गडचिरोली आहे. गडचिरोलीला कोणता आहे जिल्हा लागून म्हणजे हे राज्य लागून आहे? महाराष्ट्राला कोणता पूर्वेकडे राज्य लागून आहे? नाही, MP इकडे नागपूर आहे. छत्तीसगड. पश्चिमेला काय? अरबी समुद्र. उत्तरेला काय? मध्य प्रदेश. दक्षिणेस काय? आपल्या जो आता महाराष्ट्र आहे दक्षिणेस काय? समजलं? लागूनच कर्नाटक आहे. कर्नाटक. ठीक आहे, समजलं? आता हे झालं. ठीक आहे. आणि ह्या वायव्येला काय? वायव्येला हे झालं छत्तीसगड. खाली या साईडला झालं अरबी समुद्र. वर झालं मध्य प्रदेश. दक्षिणेला झालं कर्नाटक. खाली कर्नाटक झालं ना. त्यानंतर जो आहे की या साईडला ईशान्य आग्नेय साईडला नैऋत्य वायव्य. तेलंगणा राज्य आहे इथे. तेलंगणा इथे जो आहे ना तेलंगणा आहे. आणि इकडे गुजरात येतो वर आपल्या आणि दादर नगर हवेली तिकडे येतो. हां, कळलं? एवढा. आणि त्यानंतर जी दक्षिणोत्तर लांबी आहे महाराष्ट्राची ती इथे दक्षिण आणि इथे उत्तर किती आहे? 720. दक्षिणोत्तर लांबी आहे 720 किलोमीटर. आणि पूर्व पश्चिम लांबी किती आहे? पूर्व आणि पश्चिम 800 आहे. किती आहे? 800. समजलं? एवढा समजला का? अजून काही सांगू डिटेलमध्ये? एवढा समजला ना? हे जनरल आहे. हे ठीक आहे. जनरल म्हणजे अति जनरल आहे पण जनरल आहे. तुम्हाला जे कळतं तेवढं त्या सगळ्या भाषेत मी सांगितलं. महाराष्ट्राची निर्मिती झाली 1 मे 1960 रोजी. 1 मे 1960 रोजी. याच्यामध्ये किती होते आधी जिल्हे माहिती आहे का? याच्यामध्ये आधी याच्यामध्ये होते की तुमचे 34 जिल्हे होते. आणि तुम्हाला प्रशासकीय विभाग किती सांगितलं? 6. पण तेव्हा किती होते? फक्त 4च होते. ठीक आहे. त्यानंतर जे आहे की तुमचं महाराष्ट्र स्थान जे अरबी समुद्राजवळ आहे, पश्चिमेला आहे भारताच्या रिलेटेड
जे महाराष्ट्र स्थान आहे ते पश्चिमेला आहे. ठीक आहे. त्यानंतर जे आहे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे डोळे झाकून लक्षात ठेवा. हे विचारतात कुठेही तुम्हाला पाठच पाहिजे. 3,07,713 3,07,713. ठीक आहे. आणि त्याचे प्रमाण म्हणेल तर किती म्हणेल, किती प्रमाण आहे तर 9.36%. ओके. हा पर्सेंट आहे याचा. भारताच्या जे आहे महाराष्ट्र किती पर्सेंट आहे है ना 9.36. त्यानंतर विस्तार आहे किती आहे 15 डिग्री ते 8 अंश, 22 डिग्री ते 1 अंश. ठीक आहे. मग 72 आणि 80. ओके. त्यानंतर जे आहे महाराष्ट्राच्या पूर्वेला काय छत्तीसगड आहे, पश्चिमेला अरबी समुद्र, उत्तरेला मध्य प्रदेश, दक्षिणेला कर्नाटक, वायव्येला जे आहे ते तेलंगणा आहे. तेलंगणा आणि जे आहे इकडे सॉरी वायव्येला दादर आणि गुजरात. ओके. त्यानंतर जे आहे की तुमचं इकडे ईशान्य आग्नेयला जे आहे तेलंगणा. ओके. त्यानंतर जे आहे की दक्षिणोत्तर लांबी ही लांबी आहे बरं. ओके. आणि आपला अरबी समुद्र पण तेवढाच आहे लांबीला 720 असं आहे. 800 असं आहे. म्हणजे 800 अशी लांबी आहे, अशी लांबी 800 आहे, अशी तुम्ही ब्लॅकबोर्डचं समजून घ्या. 800 अशी आहे, हे कमी आहे ना, हे 720 आहे. आपलं महाराष्ट्र समजायला ब्लॅकबोर्डवर म्हणजे आपला महाराष्ट्र अशी आहे, 800 आहे, अशी आहे बस. आणि 720 किलोमीटरचाच आपल्याला अरबी समुद्र लाभलेला आहे, म्हणजे लागला आहे महाराष्ट्राला. कळलं. त्यानंतर पूर्व पश्चिम लांबी जी आहे ती 800 आहे. समजला. कळलं एवढा. आता डोक्याच्या वर वगैरे चालला का, नाही चालला ना.